बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही व त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो। मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। तथागताने सांगितलेल्या 10 पारमितांचे मी पालन करीन। मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही। ज्ञान, शील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन। माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो। बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। इतपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धाचा विजय असो, विजय असो, भगवान गौतम बुद्धाचा विजय असो, विजय असो, 22 प्रतिज्ञाचा विजय असो, विजय असो, विजय असो। 22 प्रतिज्ञा चिरायू हो, चिराई हो, चिराई हो, 22 प्रतिज्ञा चिरायू हो, चिराई हो, चिराई हो। भगवान गौतम बुद्धाचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी आपणाला बौद्ध धर्माची दीक्षा देताना ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्या धर्माचा त्याग करून समतेवर आधारित धर्माची आपल्याला दीक्षा दिली आणि ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा देवी देवतांचा बाजार होता तो त्याग करून बाबासाहेबांनी समतेवर आधारित बंधुतेवर आधारित बौद्ध धर्माची दीक्षा देताना आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचे महत्व आपल्याला विसरून चालता येणार नाही। कारण या बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या सर्व महत्वाच्या आहेत। कारण इथली जातीयवादी व्यवस्था ही वर्ण व्यवस्थेवर आधारित होती। इथला धर्म जो आहे हिंदू धर्म तो जाती व्यवस्थेवर आधारित होता। माणसाला पाणी पिण्याची मनाई होती। असा धर्म बाबासाहेब म्हणतात
मला मान्य नाही, म्हणून बाबासाहेबांनी येवल्याच्या सभेमध्ये घोषणा केली होती 1935ला, मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1956 आपल्याला जेव्हा दीक्षा देताना ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या ती खरी बौद्धाची ओळख आहे, आपण विसरत चाललेलो आहोत. म्हणून या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी का दिल्यात? आजही आम्ही दिवाळी साजरी करतो. बाबासाहेबांनी कोणताही हिंदू धर्म त्यांचे त्योहार आम्ही साजरे करणार नाही. आम्ही सर्वच आता बाजूला करतात म्हणून आम्ही करतो. हिंदू धर्मातल्या ज्या चालीरीती आहेत, जे सण त्योहार आहेत, त्यामुळे तुम्हाला लोकांचा अनेक कोटीचा खर्च होतो. तो जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, तो जर तुमच्या कल्याणासाठी वापरला तर सर्वांचं कल्याण होईल. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे, बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे, अत दीप भव, जे बाबासाहेबांनी हा संदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही स्वयंप्रेरित होऊन शिक्षणाची कास धरली आणि मोठमोठ्या हुद्द्यावर गेलेलो आहोत. ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आज